नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुनर्ष एकदा स्टडी बूस्टर मराठी या युट्यूब चॅनलवरती मी सिद्धेश्वर सुरवसे मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाच्या नेमणुका 2024 याच्याबद्दल जे आहे आपण माहिती पाहणार आहोत. म्हणजे देशाचे नवे माहिती आयुक्त कोण आहेत, रेल्वे बोर्डाच्या पहिल्या अध्यक्ष कोण आहेत, त्याच्याबद्दल माहिती जी आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. चला तर मग पाहूया. पहिला प्रश्न असा आहे, केंद्र सरकारने देशाचे 12वे मुख्य माहिती आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, हिरालाल समरिया यांची केंद्र सरकारने 12वे मुख्य माहिती आयुक्त म्हणून नियुक्ती केलेली आहे. आता केंद्रीय माहिती आयोग काय याच्याबद्दल आपण माहिती पाहूया. तर याची स्थापना जी आहे 2005 मध्ये झालेली आहे. याची रचना कशी असते, तर एक मुख्य माहिती आयुक्त असतो आणि त्याच्यामध्ये 10 सदस्य असतात. ठीक आहे. याची निवड म्हणजे यांची निवड कशी होते मुख्य माहिती आयुक्ताची, तर याच्या निवडमध्ये तीन सदस्य असतात निवड समितीमध्ये. त्याच्यामध्ये देशाचे पंतप्रधान, लोकसभा विरोधी पक्षनेते आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्री असे 3 सदस्य असतात आणि यांची नेमणूक जी आहे ते राष्ट्रपती मार्फत होत असते. कार्यकाल जो आहे तो या 5 वर्षाचा कार्यकाल जो आहे या मुख्य माहिती आयुक्तांना लाभत असतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा, केंद्र सरकारने रेल्वे बोर्डाच्या मुख्य कार्यकारी पदी कोणाची निवड केलेली आहे? म्हणजे सीईओ पदी कोणाची निवड केलेली आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जया वर्मा सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते पहिल्या महिला आहेत जे की रेल्वे बोर्डाच्या सीईओ झालेल्या आहेत आणि ते म्हणजे 118 वर्षाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडलेलं आहे की पहिली महिला आहे त्यांनी सीईओ पद जे आहे रेल्वे बोर्डाच्या ते भूषवलेलं आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? म्हणजे एनजीटी या न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, प्रकाश श्रीवास्तव यांची निवड झालेली आहे एनजीटीचे अध्यक्ष म्हणून. आता याची स्थापना कधी झालेली आहे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलची? तर 18 ऑक्टोबर 2010 मध्ये याची काय झालेली आहे, स्थापना झालेली आहे. याचं हेडक्वार्टर नवी दिल्लीमध्येच आहे आणि अध्यक्ष कोण बनतं, तर जे की रिटायर जे असतात सुप्रीम कोर्टाचे जज किंवा मग हायकोर्टाचे जे जज आहेत ते अध्यक्ष या एनजीटीचे बनत असतात. आणि सध्याला जर बघितलं तर प्रकाश श्रीवास्तव, न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव हे सध्याचे एनजीटीचे अध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न, सध्याचे सीबीआयचे प्रमुख कोण आहेत? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, प्रवीण सूद हे सध्याचे सीबीआयचे प्रमुख आहेत. आता सीबीआय म्हणजे काय, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, याचं फुल फॉर्म असा आहे. याची स्थापना जी आहे ते 1963 मध्ये झालेली आहे आणि या ऑर्गनायझेशनचं घोषवाक्य काय आहे, उद्यमिता, निष्पक्षता आणि सत्यनिष्ठा असं याचं घोषवाक्य आहे. आणि हे सीबीआय कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतं किंवा येतं, तर कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन या मंत्रालयाच्या अंतर्गत हे सीबीआय युनिट येतं आणि संतानम समितीच्या शिफारसीनुसार या सीबीआयची स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न, केंद्र सरकारने भारतीय स्पर्धा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड केलेली आहे? कोणता भारतीय स्पर्धा आयोग म्हणजे कॉम्पिटिटिव्ह जो आयोग जो आहे त्याच्या अध्यक्षपदी कोणाची निवड केलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नवनीत कौर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता ते पहिल्या महिला अध्यक्ष आहेत जे की भारतीय स्पर्धा आयोगाच्या ते पहिल्या महिला अध्यक्ष आहेत, त्या ठिकाणी पहिली महिला अध्यक्षपदी त्यांना भेटलेलं आहे. आता भारतीय स्पर्धा आयोग जो आहे याची स्थापना 2003 मध्ये करण्यात आलेली आहे आणि भारतातील प्रमुख राष्ट्रीय स्पर्धा नियामक संस्था म्हणून ही एक भारतीय स्पर्धा आयोग आहे आणि धीरेंद्र कुमार हे या आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. आणि सद्यस्थितीमध्ये कोण आहे, तर नवनीत कौर जे की पहिल्या महिला आहेत या अध्यक्षपद भूषवलेलं आहे. पुढचा प्रश्न, 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अरविंद पनगारिया यांची 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. तर 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते, तर एन के सिंग हे 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. ठीक आहे. तर वित्त आयोगाबद्दल माहिती पाहूया आपण. तर याची स्थापना जी आहे, पहिला वित्त आयोग 1951 मध्ये स्थापन करण्यात आलेला होता आणि याचे अध्यक्ष कोण होते, तर के सी नियोगी
हे होते. आता या पहिला वित्त आयोगाचा कालावधी कधी होता? 1952 ते 57 हा पहिल्या वित्त आयोगाचा कालावधी होता. आता हे वित्त आयोग जे आहे ते एक घटनात्मक संस्था आहे. आर्टिकल मध्ये जर बघितलं आपण 280 या कलमांतर्गत हे वित्त आयोग जो आहे स्थापन केला जातो. म्हणजे घटनात्मक संस्था आहे हे वित्त आयोग. आणि ह्याची स्थापना कोण करतात? तर भारताचे राष्ट्रपती जे आहेत जर 5 वर्षांनी वित्त आयोग नेमतात. किती वर्षांनी? 5 वर्षांनी राष्ट्रपती वित्त आयोग नेमतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न, रॉच्या प्रमुखपदी कुणाची निवड झालेली आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रवी सिन्हा यांची निवड झालेली आहे. रॉ म्हणजे काय? रिसर्च अँड अनालिसिस विंग. आपली ही रिसर्च अँड अनालिसिस विंग असं रॉला म्हणतात. याची स्थापना जी आहे 1968 साली झाली. याचं वाक्य आहे धर्म रक्षेती रक्षित. पहिले संचालक जे होते आर्यन काओ आणि सध्याचे जे संचालक आहेत ते रवी सिन्हा आहेत. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न, भारताचे केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून कोणाची निवड झाली आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रवीण कुमार श्रीवास्तव यांची भारताचे केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून निवड झालेली आहे. आता या केंद्रीय दक्षता आयोगाची स्थापना कधी झाली? तर 1964 मध्ये या आयोगाची काय झाली? स्थापना झाली. आणि याची नेमणूक कोण करत असतात? तर राष्ट्रपती. कालावधी किती असतो? 4 वर्ष 65. त्याचं जर वर्ष कंप्लीट झालं तर ते रिटायर होऊ शकतात. पहिले जे आहेत आयुक्त ते तुम्ही इथं बघू शकता. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण बनले आहेत? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रश्मी शुक्ला हे महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक बनलेल्या आहेत. आता बघा, ह्या आहेत महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या पोलीस महासंचालक, जे की महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या पोलीस महासंचालक आहेत. 1988 च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. चांगल्याच कामगिरीसाठी 2004 मध्ये पोलीस महासंचालक पदक त्यांना मिळालेलं आहे. 2005 मध्ये राष्ट्रपती पदक आणि 2013 मध्ये पोलीस मेडल सुद्धा त्यांना मिळालेलं आहे. बघा मित्रांनो, तुम्ही जर आतापर्यंत व्हिडिओ पाहत आहात, मला माहिती आहे तुम्ही पाहत आहात, तर तुम्ही चॅनलला काय करायचं आहे? एक लाईक करायचं आहे, एक शेअर करायचं आहे आणि एक विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, सध्याचे महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोण आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रेखा शर्मा या सध्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. दुसरा प्रश्न, सध्याचे UPSCच्या आयोगाच्या अध्यक्षपदी कोण आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मनोज सोनी. डॉक्टर मनोज सोनी हे सध्याचे UPSCच्या आयोगाचे अध्यक्ष आहेत. 22व्या विधी आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 न्यायमूर्ती ऋतू कुमार अवस्थी यांची 22व्या विधी आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, सध्याचे भारताचे राष्ट्रीय सल्लागार कोण आहेत? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अजित डोवाल हे सध्याचे भारताचे राष्ट्रीय सल्लागार आहेत. पुढचा प्रश्न, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे महासंचालक कोण आहेत? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दिनकर गुप्ता हे NIA चे महासंचालक आहेत. पुढचा प्रश्न, सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जगदीप धनखड हे सध्याचे उपराष्ट्रपती आहेत. पुढचा प्रश्न, BCCI चे नवीन अध्यक्ष कोण आहेत? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रॉजर बिन्नी हे BCCI चे सध्याचे अध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न, राज्यसभेचे नवीन महासचिव कोण बनले आहेत? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रमोद चंद्र मोदी हे राज्यसभेचे महासचिव बनलेले आहेत. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विजय सांपला हे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे कोण आहेत? अध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न, सध्याचे लोकसभेचे सभापती कोण आहेत? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ओम बिर्ला जे की राजस्थान या राज्यामधून येतात आणि सध्याचे ते लोकसभेचे अध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न, सध्याचे RBI चे गव्हर्नर कोण आहेत? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शक्तिकांत दास हे सध्याचे RBI चे गव्हर्नर आहेत. पुढचा प्रश्न, भारताचे पहिले लोकपाल कोण झाले आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पिनाकी चंद्र घोष हे भारताचे पहिले लोकपाल झाले आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अरुण कुमार मिश्रा हे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष
आहेत. पुढचा प्रश्न 15व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? आता 15 वित्त आयोग झाला, आता 16वा वित्त आयोग स्थापन झालेला आहे. आणि 15व्याचे कोण होते? तर एन.के. सिंग हे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इक्बाल सिंग लालपुरा यांची निवड झालेली आहे. पुढचा प्रश्न सध्याचे इस्रोचे सचिव कोण आहेत? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 एस सोमनाथ हे सध्याचे इस्रोचे प्रमुख आहेत. पुढचा प्रश्न भारताचे गृहमंत्री कोण आहेत? याचे योग्य उत्तर आहे अमित शहा हे भारताचे गृहमंत्री आहेत. पुढचा प्रश्न सध्याचे निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राजीव कुमार हे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. पुढचा प्रश्न नीती आयोगाचे व्हाईस चेअरमन कोण आहेत? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सुमन बेरी हे सध्याचे नीती आयोगाचे व्हाईस चेअरमन आहेत. पुढचा प्रश्न सध्याचे सेबीचे अध्यक्ष कोण आहेत? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 माधवी पुरीबुस हे सध्याचे सेबीचे अध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न सध्याचे अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अजित कुमार मोहंती यांची अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. पुढचा प्रश्न सध्याचे देशाचे संरक्षण मंत्री कोण आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राजनाथ सिंग हे सध्याचे देशाचे संरक्षण मंत्री आहेत. पुढचा प्रश्न सध्याचे देशाचे राष्ट्रपती कोण आहेत? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 द्रौपदी मुर्मू हे सध्याचे देशाचे राष्ट्रपती आहेत. आता इथं पहा थोडं महत्वाचा इथं डाटा आहे. पहा कसं आहे, पहा जागतिक म्हणजे BBC जे आहे ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाचे डॉक्टर समीर शाह यांची निवड झालेली आहे. कोणाची? डॉक्टर समीर शाह यांची BBCच्या अध्यक्षपदी. ठीक आहे. त्याच्यानंतर गिरीशचंद्र मुर्मू जे आहेत ते WHO जे आहे याच्या बाह्य लेखा परीक्षक म्हणून यांची निवड झालेली आहे 2024 ते 27 या कालखंडासाठी. कोणाचे? गिरीशचंद्र मुर्मू जे की भारताचे महालेखा परीक्षक आहेत. ठीक आहे. पुढचं एक आहे भारतीय वंशाचे व्यावसायिक अजय बंगा हे जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी यांची निवड झालेली आहे. आता जागतिक बँकेची स्थापना कधी झाली? 1944 मध्ये जागतिक बँकेची स्थापना झाली आणि याचे सदस्य देश जर म्हणलं तर 189 इतके सदस्य देश आहेत. आणि याचं मुख्यालय जे आहे जागतिक बँकेचं ते वॉशिंग्टन DC म्हणजे अमेरिकेमध्ये ह्याचं मुख्यालय आहे. तर अशा पद्धतीने आपण महत्त्वाच्या नेमणुका ज्या आहेत त्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, एक शेअर करा आणि जाताना सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.